कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड शहराचे कचरा व्यवस्थापनामध्ये उदाहरण दिले जात असताना शहरातील कचरा उचलणे आणि विल्हेवाट लावण्यासाठी ज्या ठेकेदारांना ठेका देण्यात आलाय त्यांच्याकडून पालिकेच्या घंटागाड्यांची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे जवळपास 5 गाड्या भंगारात गेल्यात। शहरातील कचरा उचलण्यासाठी भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट पुणे या ठेकेदाराकडे हे काम दिले असून सध्या 30 ते 35 कामगार या ठिकाणी काम करत आहेत। महाड नगरपालिकेच्या मालकीची एकूण 12 वाहने आहेत। यातील काही वाहने बंद असल्याची माहिती मिळाली असून या घंटागाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचं काम ठेकेदाराचं आहे। मात्र ठेकेदार याकडे दुर्लक्ष करून पैसे वाचवत असल्याचं आता नागरिकांमधून बोललं जात आहे। यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। महाड नगर परिषदेचं कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या, ट्रॅक्टर व डंपरच्या सहाय्याने कचरा वाहतूक केली जाते। यामध्ये पूर्वीच्या काही ज्या गाड्या आहेत त्या नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त करण्यात येतील। याशिवाय ठेकेदारांकडे जे आपण सुपूर्द केलेल्या गाड्या आहेत त्याची सर्व्हिसिंग वगैरे करण्यासाठी योग्य ते निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच महाड शहराचा वाढता विस्तार बघता घंटागाड्यांची संख्या कमी आहे। त्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत। 15 वित्ताचा निधी अद्याप आपल्याला प्राप्त झाला नाही, त्यातूनही घंटागाड्या खरेदी करण्याची आम्ही तरतूद ठेवण्यात आलेली आहे। ठेकेदारांनी जर सर्व्हिसिंग वगैरे नाही केले तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल।